आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे. माणसाने समोर बघायचं की मागे, यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या. हिंमत एवढी ठेवा की तिच्यासमोर नशिबालाही झुकावं लागेल. जोपर्यंत आपण विचार विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते. माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असले तरी जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. नशिबाचे दार आपणहून कधीच उघडत नसते, मेहनत करूनच उघडावे लागते. ठरवले ते प्रत्यक्षात होते असंच नाही, आणि जे कधी ठरवलेले असते ते होते असेही नाही. यालाच तर आयुष्य असं म्हणतात. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. मागे आपला विषय निघाला की समजायचे आपण पुढे चालले आहोत. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत. काही सोडून दिले की आपोआप सुटतात. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. आयुष्य कठीण आहे, पण तक्रारी करून ते सोपं होणार नाही. म्हणून प्रयत्न करत राहा. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीणच असते.